नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण एक विषय घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घर करून बसलेला आहे. म्हणजेच पीएम किसानच्या पुढील हप्ता दिवाळीपूर्वी मिळणार का दिवाळीनंतर? आणि या या हप्त्याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून नेमकं काय चित्र आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सध्या राज्यातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. अतिवृष्टी, पूर, वादळ आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हंगाम अक्षरशः हातातून गेलेला आहे. धान, सोयाबीन, भात, कापूस सगळ्या पिकाचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीनं पिकवलेलं सगळं पाणी आणि वादळानं वाहून गेलेलं आहे. अशा वेळी 1000-2000 नाही तर काहीशे रुपयांची ही मदत शेतकऱ्यांना दिलासा देते आणि म्हणूनच सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेकडून मिळणाऱ्या पुढील हप्त्याकडून. तर आपण सगळे जाणतो या योजनेबद्दल. दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये दिले जातात. तर 4 महिन्याने एक हप्ता म्हणजे 2,000 रुपये. आता पुढचा हप्ता हा दिवाळीपूर्वी दिला जाईल अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त केली जात होती. पण अजूनपर्यंत या संदर्भात कोणतेही अधिकृत दिनांक घोषित झालेला नाही. तर आता बघा, केंद्र सरकारने अलीकडेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यांना परिस्थिती लक्षात घेऊन पीएम किसानच्या ॲडव्हान्स हप्ता दिला आहे. या 4 राज्यांमधील जवळपास 33 लाख शेतकऱ्यांना 6.5 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. हे चांगलं पाऊल आहे. पण मग प्रश्न असा पडतो की महाराष्ट्रातलं नुकसान त्यापेक्षा कमी आहे का? नाहीच. महाराष्ट्रात नुकसान कित्येक पटीने जास्त आहे. तरी केंद्राने अजूनपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तसा दिलासा दिलेला नाही. आता केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की सध्या बिहारच्या निवडणुका सुरू आहेत. आचारसंहिता लागू असल्याने नवीन निधी वितरणाच्या घोषणा करता येत नाही. म्हणूनच महाराष्ट्रासारख्या इतर राज्यांना अद्याप हप्ता देण्यात आलेला नाही. पण मित्रांनो, जर खरोखरच महाराष्ट्र पूरग्रस्त म्हणून घोषित झाला आहे तर केंद्र सरकारला निवडणूक आयोगाकडून परवानगी घेऊन हप्ता देण्यास कुठलीही अडचण झाली नसती. मात्र आतापर्यंत अशी कोणतीही मागणी केलेली नाही आणि हा मुद्दा अजून तसाच प्रलंबित आहे. तर केवायसी आणि पडताळणी शेतकऱ्यांना त्रास की प्रक्रिया याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया. अलीकडे आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, केवायसी करा नाहीतर हप्ता येणार नाही, OTP, केवायसी पूर्ण करा, बँक खाते आधारशी लिंक करा, अशा बातम्या रोज दिसतात. पण प्रश्न असतो, शेतकरी प्रत्येक वेळी केवायसीच करत राहणार का? दर हप्त्याला नवीन केवायसी म्हणजे शेतकऱ्यांना वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार सध्या देशभरात जवळपास 29,36,000 लाभार्थ्यांची नावे पडताळणीखाली ठेवण्यात आलेली आहेत. यात मुख्यत्वे अशा लाभार्थ्याचा समावेश आहे ज्यांच्या नावावर एकाच कुटुंबात 2 लाभार्थी म्हणजे पती आणि पत्नी दोघांचे हप्ते जात होते किंवा एकाच रेशन कार्डावर 4-5 सदस्य लाभ घेत होते. तर पीएम किसान योजनेत आता कुटुंब या शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे. पती, पत्नी आणि 18 वर्षाखालील अविवाहित मुलं एवढंच एक कुटुंब. म्हणजे आता या एका कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची नावे आता तपासणीखाली गेली आहेत आणि या लाभार्थ्यांना फिजिकल व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. तर ही पडताळणी मुख्यत्वे खालील गोष्टीवर केली जाणार आहे. ती म्हणजे बँक खाते आणि आधार क्रमांक जुळतात का? खातेधारक खरंच शेतकरी आहे का? की इतर कोणी नाव वापरत आहे? एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त हप्ते जात आहेत का? ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांनी ती ऑनलाईन पूर्ण करून ठेवावी, कारण केवायसी पूर्ण झालेल्या खात्यातनाच पुढील हप्ता थेट बँक खात्यात जमा केला जाईल. आता ह्या सगळ्या प्रश्न हप्ता कधी मिळणार? सध्याच्या परिस्थितीनुसार केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. पण निश्चितच सूत्रानुसार आणि अधिकाऱ्यांच्या बोलण्यावरून असं दिसतं की हप्ता 14 नोव्हेंबर नंतर म्हणजे दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता 90% पेक्षा जास्त आहे. म्हणजेच बिहार निवडणुका संपल्यानंतर जर ही काही विशेष घोषणा झाली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हप्ता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मिळू शकतो. पण दिवाळीपूर्वी हप्ता येईल अशी अपेक्षा सध्या तरी अवास्तव वाटते. तर महाराष्ट्र सरकारनेही या संदर्भात केंद्राकडे निधी मागणी केली आहे. मुख्यमंत्री आणि कृषी खात्याने काही मंत्री सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पण केंद्राकडून अजून कोणतीही अधिकृत मंजुरी मिळालेली नाही. जर केंद्राने खरोखरच महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा ठरलाच तर विशेष प्रकरण
म्हणून आचारसंहितेतील सवलतीचा वापर करून निधी दिला जाऊ शकतो, पण आतापर्यंत तसं झालेलं नाही. मित्रांनो, आजकाल सोशल मीडियावर, यूट्यूबवर आणि काही वर्तमानपत्रामध्ये या आठवड्यात हप्ता येणार, केवायसी करा आणि लगेच पैसे मिळवा, अशा बातम्या झळक असतात. पण यातील बहुतांश बातम्या अधिकृत स्रोतावर आधारित नसतात, त्यामुळे अशा अफवावर विश्वास ठेवू नका. सरकार वेबसाईट pmkisangovernment.in किंवा जिल्हा कृषी कार्यालय हाच अधिकृत स्रोत असतो. जर तुम्हाला हप्ता तपासायचा असेल तर पीएम किसान या वेबसाईटवर जा, बेनिफिट स्टेटसवर क्लिक करा, तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका. तेथून तुम्हाला हप्ता आला आहे का नाही, थांबलेला आहे का, पडताळणी खाली का, हे सगळं समजेल. जर तुमच्या खात्यावर बँकेचे नाव चुकीचे असेल किंवा खाते निष्क्रिय असेल तर हप्ता थांबू शकतो. आधार लिंकिंग आणि केवायसी पूर्ण करून ठेवा. जर तुमचं नाव डुप्लिकेट लाभार्थ्यामध्ये आलं असेल तर ग्रामसेवक कार्यालय संपर्क करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्याही फेक वेबसाईटला OTP आणि किंवा खाते क्रमांक देऊ नका. जरी सध्या परिस्थिती कठीण आहे तरी केंद्र शासनाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असं संकेत दिला आहे की पूरग्रस्त राज्यांना प्राधान्याने मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात महाराष्ट्राचा समावेश होण्याची शक्यता नक्कीच आहे. म्हणून मित्रांनो, थोडं संयम ठेवा. आपण आशा करूया की दिवाळीनंतर लगेच हप्ता वितरित केला जाईल आणि या उत्सवात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य फुलेल. शेवटी एवढंच सांगू शकतो, शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्याच्या मेहनतीवर संपूर्ण अर्थव्यवस्था उभी आहे. मग केंद्र आणि राज्य सरकारने त्या शेतकऱ्यांच्या भावनाचा आदर करून त्याला योग्य वेळी मदत मिळेल याची काळजी घ्यावी, हीच अपेक्षा. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला म्हणजे संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुमच्यासाठी असंच शेतकऱ्यांच्या हिताचं खरे माहितीवर आधारित अपडेट घेऊन येत राहूत. धन्यवाद. जय जवान, जय किसान.